कर्मचारी मध्यवर्ती संघटना अध्यक्ष पुणे जिल्हा। आम्ही 21 सप्टेंबर 2026 पासून बेमुदत संपावर सर्व राज्य सरकारी कर्मचारी आहोत। प्रलंबित मागण्यांचा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जुनी पेन्शन मिळायला पाहिजे होती, परंतु आम्ही 7 दिवसाच्या लढ्यानंतर मिळवलेली जी काही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे तिचं शुद्धीपत्रक किंवा त्याचं परिपत्रक घेऊन कार्यान्वित करण्याची जबाबदारी शासनाची होती। गेले अनेक दिवस त्यामध्ये काही सुधारणा नाही, कार्यान्वित झाली नाही। 6 वेळा छोटी छोटी आंदोलनं घेऊन शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण शासन निडर झालेलं आहे। शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा बेमुदत संपाची वेळ आलेली आहे। आम्हाला जुन्या पेन्शनसारखी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मिळावी, तदनंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायम करण्यात यावं। नोकर भरती म्हणजे जी बेरोजगारी बाजारात वाढलेली आहे सध्या ती फार आपल्याला सगळ्यांना भासत आहे आणि ती ही समस्या दूर करायची असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना म्हणून तिकडं सरळ सेवाची भरती केली तर युवक पिढीला न्याय मिळेल। त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट अशी आहे की आम्हाला आरोग्य सुविधा कॅशलेस हवी आहे, ती सुद्धा मिळणं फार गरजेचं आहे। प्रत्येक वेळेस आम्हाला झगडावं लागतं वेतन त्रुट्यासाठी। त्या वेतन त्रुट्या आम्ही लढवून मिळवतो, पण आमच्या अधिकाऱ्यांनाच फक्त वेतनं वाढतात, आमच्या कुठल्याही पदाचा विचार होत नाही। इतकं निराशाजनक असणाऱ्या सरकारच्या विरोधात असंतोष फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तरी हा संप आम्ही बेमुदत करत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत। त्यामध्ये विशेषतः मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या होणं गरजेचं होतं, त्याही होत नाही आहेत आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही। वर्ग 4ची भरती आउटसोर्सिंगने, वर्ग 3ची भरती आउटसोर्सिंगने, त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा संगोपन रजा 2 वर्षाची मंजूर होत नाही। ही फार वाईट परिस्थिती आहे आणि सरकार तर महिलांचं विधेयक मंजूर करण्यासाठी तरसतंय, तर मी म्हणतो इकडेही त्यांनी लक्ष दिलं तर या महिलांनाच न्याय मिळेल। अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यामध्ये खरं तर 10-20-30चा लाभ शिक्षकांना सुद्धा मिळाला पाहिजे। अशा अनेक प्रश्नासाठी आम्ही झगडतोय, तर निश्चितपणे शासन याचा विचार करेल। संप कधी मागे घ्याल? संप तर आम्ही तसा मागे घेणार नाही। समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांबरोबर ज्यावेळेस चर्चा होऊन लेखी आश्वासन मिळेल आणि त्यामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली तर संप संस्थगित केला जाईल, संप मागे घेणार नाहीये। अशा प्रकारचे आम्ही ग्वाही देतो आणि निश्चितपणे आमचा विजय होईल। माननीय मुख्यमंत्री साहेब आमच्या या असंतोषाचा विचार अगदी पॉझिटिव्ह करून आमच्या मागण्या मंजूर करोत असे आम्हाला वाटतं। धन्यवाद। थँक्यू।